मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली आहे। करोडो महिलांना आर्थिक आधार देणारी ही योजना सध्या मोठ्या वादात सापडली आहे। निवडणूक होताच धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। सरकारने तब्बल 80 लाख महिलांना या योजनेतून अपात्र ठरवले। पण हा तांत्रिक बिघाड आहे की योजना टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा छुपा अजेंडा। निवडणुकीपूर्वी केवायसी न करता पैसे वाटणारे नेते आता अचानक कॅग ऑडिटची भाषा का करत आहेत आणि बहीण म्हणून पैसे ढापणारे 14,000 पुरुष कोण आहेत हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ। नमस्कार, मी गीतांजली आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। 2024 लोकसभा निवडणुकीतील फटक्यानंतर विधानसभा जिंकण्यासाठी महायुतीने जुलै 2024च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली आहे। 21 ते 65 वयोगटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट बँकेत देणे या मागचा उद्देश होता। सुरुवातीला महिलांना त्रास होऊ नये म्हणून फक्त सेल्फ सर्टिफिकेशनवर सरसगट मंजुरी देण्यात आली आहे। अवघ्या काही महिन्यात लाभार्थी संख्या 2,47,00,000 पोहोचली आहे। या योजनेने महायुतीला थेट फ्रंट फूटवर आणले। दरमहा मिळणाऱ्या 1,500 रुपयांमुळे महिला वर्गात सरकारबद्दल मोठी सहानुभूती निर्माण झाली आणि विधानसभा निवडणुकीत महिलांनी महायुतीला एक हाती सत्ता मिळवून दिली आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली आहे। विरोधकांचे सर्व मुद्दे या एका योजनेपुढे फिक्के पडलेत। पण या योजनेच्या बजेटवरून सध्या वाद सुरू आहेत। 2,47,00,000 लाभार्थी असताना सरकारला दरमहा सुमारे 3,700 कोटी रुपये खर्च करावे लागत होते, म्हणजेच वर्षाला तब्बल 45,000 कोटी। महाराष्ट्रावर हा प्रचंड आर्थिक भार होता। आता केवायसी आणि छाननीनंतर लाभार्थी संख्या थेट 1,66,00,000 आली आहे। 80 लाख लाभार्थी कमी झाल्यामुळे सरकारचे दरमहा तब्बल 1,200 कोटी रुपये वाचणार असून वार्षिक सुमारे 14 ते 15,000 कोटी रुपयांची बचत होणार आहे। यावरूनच आर्थिक तूट भरून काढण्यासाठी नावे जाणीवपूर्वक कट केली जात आहेत का असा सवाल निर्माण झालाय। एकाच वेळी 80 लाख महिलांचे पैसे बंद झाल्याने विरोधक आक्रमक झालेत। जयंत पाटील म्हणाले की निवडणूक संपताच गरज सरो आणि वैद्य मरो अशी सरकारची गत झाली आहे। पुढील वर्षात आणखी 50 ते 60 लाख महिलांना बाजूला केले जाईल। तर आमदार रोहित पवार यांनी थेट लबाडीचा आरोप करत म्हटले की केवायसी हा फक्त बहाणा असून योजना बंद करणे हाच सरकारचा खरा डाव आहे। जर आधी पडताळणी केली नाही तर सरकारचीच बोगसगिरी नाही का? आता आरटीओ, इन्कम टॅक्स आणि सरकारी डेटाच्या पडताळणीतून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। सर्वात मोठा धक्का म्हणजे महिलांच्या या योजनेत चक्क 14,000 पुरुषांनी अर्ज करून पैसे लाटलेत। देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की या पुरुषांवर गुन्हा दाखल करून पैशांची वसुली केली जाईल। याशिवाय स्वतःची कार असणाऱ्या 4 ते 5 लाख महिला, खोटे उत्पन्न प्रमाणपत्र जोडणाऱ्या 12 लाख महिला आणि वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या 5 लाख महिलांची नावे छाननीतून कट करण्यात आली आहेत। दुसरीकडे ग्रामीण भागात इंटरनेट आणि अंगणवाडी सेविकांवरील ताणामुळे लाखो पात्र महिलांची केवायसी 30 एप्रिलच्या मुदतीत पूर्ण होऊ शकली नाही। मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले की काही तांत्रिक कारणामुळे लाभ बंद झाला असून सरकार त्यांची फेर तपासणी करत आहे। वाढता रोष पाहून देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे की कोणत्याही पात्र महिलेला वगळलेले नाही। गरज पडल्यास आम्ही पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करायला तयार आहोत। लाडकी बहीण योजनेचा हा 80 लाखांचा फिल्टर मोठा भूकंप घेऊन आला आहे। फसवणूक करणाऱ्यावर कारवाई व्हावी हे मान्य, पण आता तांत्रिक खेळात गरीब आणि खऱ्या पात्र महिला लाभापासून वंचित राहता कामा नयेत। बाकी तुम्हाला काय वाटतं? सरकार त्रुटी दाखवून योजना कायमची बंद करेल का? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की लिहा। कार्यारंभला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फेसबुक, इन्स्टा पेजला फॉलो करा। धन्यवाद।